विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून उमेदवारांना कोट्यवधी रुपयांची ऑफर। भाजपला इलेक्शन नाही तर नॉमिनेशन सिस्टीम आणायची आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची भाजपवर जोरदार टीका। अखेरच्या क्षणी बंडखोर उमेदवारांनी मोबाईल बंद केल्यानं बंडखोरी रोखण्यामध्ये अपयश। बंडखोरांमुळे काहीही परिणाम होणार नाही, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य। नागपूरमधल्या आकांक्षा चतुर्वेदी आत्महत्या प्रकरणी सुसाईड नोटमुळे खळबळ। नीट फेर परीक्षा देण्याची हिंमत नसल्यानं सुसाईड केल्याचं नमूद। 20 मे रोजी आकांक्षा चतुर्वेदीनं केली होती आत्महत्या। मुंबईच्या विलेपार्ले स्टेशन बाहेर ठाकरे सेनेचं आंदोलन। महागाई विरोधात अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। रस्त्यावर चूल पेटवत सरकारचा केला निषेध। मालेगावच्या महात्मा फुले शिक्षण संस्था शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात माजी शिक्षण अधिकारी नितीन उपासनींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। प्रकरणात एकूण 13 जणांवर गुन्हे दाखल। नाशिक विधान परिषद निवडणुकीत तिहेरी लढत होणार। भाजप बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे देखील निवडणुकीच्या मैदानात। शिवसेनेचे नरेंद्र दराडे, अपक्ष गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे अशी तिरंगी लढत होणार। कोकण विधान परिषदमध्ये अनिकेत तटकरे बिनविरोध विजयी। तटकरेंच्या विजयानंतर रायगडमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत केला आनंद साजरा। जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी 4 उमेदवार रिंगणात। 16 पैकी 12 उमेदवारांनी घेतलीय माघार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसचा विश्वासघात केला। श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं प्रशांत जगताप यांनी दिली प्रतिक्रिया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।